नांदेड़ के हदगांव में आरक्षण के उपवर्गीकरण को प्रभावी ढंग से लागू करने की मांग को लेकर विभिन्न सामाजिक संगठनों के संयुक्त तत्वाधान में जन आक्रोश मोर्चा निकाला गया। मोर्चे में शामिल प्रदर्शनकारियों ने अ, ब और क, ड के वर्ग अनुसार आरक्षण लागू करने की मांग उठाई। तहसील कार्यालय के सामने जोरदार नारेबाजी करते हुए सरकार से उपवर्गीकरण पर तत्काल निर्णय लेकर उसे लागू करने की मांग की गई। इसके बाद तहसीलदार के माध्यम से राज्य सरकार को ज्ञापन सौंपा गया। इस दौरान बड़ी संख्या में समाज बंधु, पदाधिकारी और कार्यकर्ता मौजूद रहे। प्रदर्शन शांतिपूर्ण ढंग से संपन्न हुआ और आंदोलनकारियों ने सरकार से जल्द सकारात्मक निर्णय लेने की अपेक्षा जताई। पहिल्यांदा मी आपल्या चॅनलचं अभिनंदन करतो साहेब, कारण आमचा दिनदुबळा समाज आहे। या समाजाचा आवाज शासनापर्यंत पुरवण्यासाठी आपण या ठिकाणी आवर्जून हजर झालात, त्याबद्दल मी आपलं पहिल्यांदा अभिनंदन करतो। खरं तर आज शासन आणि सुप्रीम कोर्ट आम्हाला निर्णय द्यायला, आम्हाला अबकड करून द्यायला तयार आहे, परंतु काही आपलपोटी लोकांना हे पटत नाही। हे खूप त्यांना अवघड वाटत आहे, का तर त्यांच्या कुठतरी पोटावर पाय पडेल अशी त्यांची कांक्षा आहे। हा कार्यक्रम मी या समितीचा अध्यक्ष होतो। मला माझ्या सर्व टीमनं असा अतोनात मेहनत करून मला सहकार्य केलेलं आहे। खरं तर मी एकट्याने हे काहीच केलेलं नाही, माझ्या टीमने केलेलं आहे। हे सगळं कसं झालं, एखादा लडका खिलाडी असते बघा, त्या लडक्या खिलाडीला काय होते, जेव्हा हरायच्या मार्गावर असते त्यावेळेस त्याला वाटते काहीतरी लडकी करावं आणि आपण जिंकायला बघावं। अशा पद्धतीने ते दिशाभूल करण्याचं काम करत आहेत आमच्या समाजाचं आणि इतर शासनाचं। खऱ्या अर्थानं हे संविधानिक आहे आणि ही मागणी पण आमची रास्त आहे आणि आम्हाला शासनावर भरोसा आहे की शासन आम्हाला हे अबकड करून देणार आहे।